अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 52वा पुण्यतिथी महोत्सव येत्या 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज आश्रम मध्ये होऊ घातलेला आहे। परंतु राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, धार्मिक महोत्सव, धार्मिक स्थळे यावरील शासनाची कायम असलेली बंदी लक्षात घेता भक्तांनी त्यांच्या गावातच कोविड नियमांचे पालन करून गुरुमाऊलीला श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे गुरुकुंज आश्रम येथील कार्यालय आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी सांगितले। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 52वा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी अत्यंत साध्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे। सर्व भाविकांना, सर्व गुरुदेव प्रचारकांना अशी विनंती करण्यात आली आहे की आपण या ठिकाणी येऊ नये, त्यांना श्रद्धांजली आपल्या गावातच त्यांनी अर्पण करावी आणि तिथेच त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त कराव्यात। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अन्नदानाची किंवा राहण्याची व्यवस्था राहणार नाही आणि केवळ 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून, मास्कची सगळी शासनाचे जेवढे नियम आहेत ते सगळ्या नियमाचं पालन करून ही पुण्यतिथी इथे यावर्षी कोरोनाच्या वैश्विक महामारीला लक्षात घेऊन आणि शासनाला सहकार्य म्हणून, शासनाच्या या कार्यामध्ये सहभागी म्हणून आम्ही कोरोनाच्या बाबतीतली जनजागृती करून खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करायचं संस्थेने ठरवलेलं आहे। त्यामध्ये उपसर्वाधिकारी लक्ष्मणरावजी गमे, प्रचार प्रमुख श्री दासराव पाटील गुरुजी आणि आमचे डॉक्टर राजारामजी बोथे या सर्व मंडळींनी पुण्यतिथी महोत्सव समितीने ठरवले। राष्ट्रसंतांची पुण्यतिथी महोत्सवात विविध गावातून गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते वाजत गाजत पदयात्रा काढून गुरुमाऊलीला अभिवादन करण्यासाठी गुरुकुंज आश्रम येथे येत असतात। यावेळी कोरोनाचे सावट, राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सव असल्याने श्रद्धांजलीचा कार्यक्रम केवळ 50 भाविकांमध्येच करण्याचा निर्णय गुरुकुल आश्रमाने घेतला आहे। 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:58 आपल्या गावातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले। AS न्यूज महाराष्ट्रासाठी तिवसावरून जयंत निखाडे।